स्पष्टपणे म्हटलेलं मला काही आश्चर्य वाटत नाही, कारण का ज्या पद्धतीने अमानुष पद्धतीने हा खून झालेला आहे बीडमध्ये, आणि मला एकच प्रश्न आहे की ह्या व्यक्तीची हिंमतच कशी होते, त्यांना ही संधी, ही म्हणजे ही सत्ता किंवा हा अधिकार कोणी दिला अमानुष वागण्याचा. त्यामुळे अर्थातच या सगळ्या प्रक्रियेमध्ये कोणीतरी मोठं त्यांच्या मागे असल्याशिवाय एवढा अंधाधुंद कारभार चालेल कसा एखाद्या जिल्ह्यामध्ये. आणि हे दुर्दैव आहे की ह्या कुटुंबाला एवढी मोठी किंमत मोजावी लागली आणि इतके 70-75 दिवस झाले असले तरी अजून एक कृष्ण आंधळे फरारच आहे. मग तो फरार आहे तरी कुठे, सापडत कसा नाही? आणि मग राज्यात नसेल तर परराज्यात आहे का? मग होम मिनिस्ट्रीला कॉन्टॅक्ट केले का या सरकारने, की दिल्लीला कॉन्टॅक्ट केले का, होम सेक्रेटरीना कॉन्टॅक्ट केले? एक 7वा खुनी असा 70-75 दिवस हा फरार असू कसा शकतो, हा प्रश्न नाही सरकारला वाटत? परंतु ते धनंजय मुंडे यांनी अनेक कार्यक्रमांमध्ये सांगितलेलं होतं की वाल्मिक कराड हे माझे एकदम निकटवर्ती आहे, त्यामुळे आता धनंजय मुंडे हे नैतिकतेच्या आधारावरती त्यांचा राजीनामा झालाच पाहिजे असं वाटत नाही का? हे बघा, सुरेश धसांचं स्टेटमेंट आहे आणि माझं हे बाईट दाखवणार असेल तर पुरं दाखवा. सुरेश धसांनी स्टेटमेंट केलेलं आहे की नैतिकतेची आणि ह्यांची कधी भेटच नाही झाली, आणि जसे दिवस जात आहेत तसं मला वाटतं सुरेश धस म्हणले त्याचा शिक्कामोर्तब होतोय की ह्यांची आणि नैतिकतेची भेटच नाही कधी झाली. त्यामुळे यांच्याकडून आपण काय अपेक्षा करणार? आणि कुठली केस राहिली आहे बीडमध्ये? खून झालाय, एक्स्टॉर्शन झालंय, त्याच्यानंतर करप्शन, शेतकऱ्यांना पीक विम्यात फसवणूक, हार्वेस्टर मध्ये फसवणूक, एवढा मोठा खंडणीचा गुन्हा, डोमेस्टिक व्हायलन्स, अजून कुठला गुन्हा करायचा राहिलाय? अवादा कंपनीच्या संदर्भात एक पत्रकार परिषद घेतली होती, आता हे स्पष्ट झालेलं आहे अवादा कंपनीच्या वादातूनच ही हत्या करण्यात आली. मी तुम्हाला पहिल्या दिवसापासून मी बोलताना कधीही खोटे नाटे आरोप कुणावर आणि व्यक्तीवर तर करतच नाही, हे माझं राजकारणच नाही. पण जेव्हा अवधा इन्व्हेस्टमेंट्स बद्दल आपण बोलतो तेव्हा अवधा नावाची कंपनीनी जेव्हा कंप्लेंट केली त्यावेळीच ह्या हैवानांना आवरलं असतं तर हा दिवस आला नसता आणि आमच्या वैभवीचे वडील तिच्या बरोबर असतात. पण जवळपास 109 मृतदेह ते अशा पद्धतीने आढळले आहेत बीडमध्ये. असा एक खळबळजनक आरोप जो आहे तो बीडचे खासदार बजरंग बाप्पा सोनवणे यांनी काल लावलेला आहे. महादेव मुंडेंचं पण प्रकरण ताजंच आहे, त्यांच्या घरी तुम्ही जाऊन भेट दिलेली होती. महादेव मुंडेंच्या कुटुंबाला आणि देशमुख कुटुंबाला आणि परभणीमध्ये सोनवणे कुटुंबाला मी स्वतः तिन्ही कुटुंबाला भेटलेले आहे. माझं आजही त्या तिन्ही कुटुंबांची रेग्युलरली बोलणं होतं, कारण त्या कुटुंबाला न्याय मिळणं ही आपली सगळ्यांची नैतिक जबाबदारी, आणि त्यांनी नैतिकता सोडली असेल तर महाराष्ट्राच्या मीडियानी आणि देशाच्या मीडियानी नैतिकता सोडलेली नाही. कारण का तुमच्या सगळ्यांना मी माणुसकीच्या नात्याने म्हणते की महाराष्ट्राच्या मीडियाचे मी मनपूर्वक आभार मानते की सातत्याने तुम्ही या तिन्ही कुटुंबाला न्याय देण्यासाठी प्रचंड परिश्रम केले. तुम्ही अनेक वेळा बीडला गेले, तुमच्या कॅमेरामननी मला सांगितले की ताई आम्ही पहिले काही दिवस बीडला गेलो ना तेव्हा आम्हाला भीती वाटायची, हॉटेलमध्ये राहू का गाडीत थांबू का आमचा कॅमेरा फोडतील, एवढी भीती दहशत पत्रकारांमध्येही होती आणि कॅमेरामन मध्येही होती. हे मी स्वतः माझ्या कानाने ऐकलेल्या अनेक गोष्टी आहेत. हे आपल्याला मोडून काढायचं आणि आमच्या अपेक्षा आहेत माननीय मुख्यमंत्र्यांनी जर ओएसडी आणि पीए, जर पीए आणि ओएसडी ना नियम कायदा आहे तर आम्हाला आमदार खासदारांना तोच कायदा असला पाहिजे ना माझ्यापासून. म्हणजे जर महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री बदल घडवू इच्छिता, पारदर्शक कारभार इच्छिता, आम्ही त्यांच्या बरोबर ताकदीने त्यांच्या बरोबर उभं राहील. आणि जो नियम कायदा ओएसडी आणि पीएन ना लावलाय तो आम्हाला लावायला तयार आहोत, जरूर लावू. महाराष्ट्राचं जे खच्चीकरण, नाव खराब देश पातळीवर झाले. दिल्लीत मला जो भेटतो तो म्हणतो अरे क्या हुआ सरपंच का बीड में, ऐसे कैसे हुआ, अवधा के पैसे आपके यहाँ एक्सटॉर्शन चालू हो गए आपके राज्य में. आता असं ना महाराष्ट्राची बदनामी या एक दोन व्यक्तींमुळे झालेली आहे. त्याच्यात बीडचा काही संबंध नाही, परळीकरांचा काही संबंध नाही. ते बिचारे चांगले सुसंस्कृत लोक आहेत. दोन लोकांच्या गलिच्छ कृतींमुळे आज राज्याचं नाव देश पातळीवर खराब झालंय. इन्व्हेस्टमेंटसाठी प्रॉब्लेम.